पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना एकदम महत्वाची इन्स्ट्रक्शन देत आहे. जर तुम्ही पेपर चेकिंगला पाठवत असाल तर इन्स्ट्रक्शन नंबर 1, मागल्या वेळेस काही रूल्स होते, ज्या रूल्स मध्ये मेन्शन करण्यात आलं होतं की पेपर चेकिंग केल्यानंतर जर तुमचे 10% मार्क वाढत असतील तरच तुमचे ते मार्क मार्कशीटवर शो केले जातील. पण या वेळेसपासून तो रूल बदललेला आहे. जर तुमचा एक बी मार्क वाढत असेल तर तो 100% मार्क वाढून तुमच्या मार्क्स मध्ये ऍड होऊन मार्कशीटवर तुम्हाला दाखवला जाईल. 1 वाढू, 2 वाढू की 3 वाढू, 10%चा क्रायटेरिया बंद झालेला आहे. रूल नंबर 2 जो सगळ्यात महत्वाचा आहे, भरपूर फॅकल्टी त्याच्याबद्दल कोणी सांगतं किंवा कोणी सांगत नाही. तर माझे जेवढे काही मित्र RSA मध्ये काम करतात त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला सांगत आहे. भरपूर मुलांना अशी मिसअंडरस्टँडिंग होत आहे की मार्क वाढतीलच, की एखादी पेपर चेकिंगला पाठवला किंवा मार्क कमी होणार नाहीत, वाढतीलच असं नाहीये. मार्क कमी पण होऊ शकतात रिकाउंटिंग मध्ये, किंवा कधी कधी काय होतं एखाद्या क्वेश्चनला डबल मार्क दिले जातात. तो जर डबल मार्क दिलेला अंडर ऑब्झर्वेशन मध्ये आला तर ते मार्क रिड्यूस होतील. सो ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की तुमचे मार्क कमी नाही होणार. मार्क तुमचे कमी पण होऊ शकता काउंटिंग मध्ये, एक्स्ट्रा मार्क भेटलेले असतील किंवा दुसरं काही इश्यू मध्ये, किंवा तुमचे मार्क वाढू पण शकता. नावडेच जेवढा की पेपर चेकिंग केले जाते केस की मध्ये, हे सगळी डिजिटल फॉर्म मध्ये चेक केली जात आहे. मॉनिटरवर पेपर स्कॅन करून एका स्पेसिफिक एक्झामिनरला दिला जातो, त्याच्या बेसिसवर तो पेपर चेक होतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे जेवढे कोणी मित्र किंवा मैत्रिणी असतील पॉलिटेक्निकशी रिलेटेड त्यांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.